नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम-पी-एस-सी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 9000 महत्त्वाच्या ऑनलाईन प्रश्नाच्या सिरीजमधील आज आपण भाग 31 बघणार आहोत, जो की प्रश्न क्रमांक 1186 ते 1225 पर्यंत असे एकूण 50 प्रश्न आपण स्पष्टीकरणासहित बघणार आहोत. लेक्चर सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आपल्या जवळच्या मित्रांना आपल्या या चॅनलची लिंक नक्की शेअर करा. चला तर मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. बघा, 1186 नंबरचा प्रश्न आहे. भारतीय संविधानात भारताचे वर्णन कसे केले आहे? तर राज्याचा संघ म्हणून केले आहे. भारतीय संविधानाच्या कलम 1 नुसार इंडिया म्हणजे भारत हा राज्याचा संघ असेल. यात घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होतो. पुढील प्रश्न बघा, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची नियुक्ती कोण करते? तर राष्ट्रपती करते. संविधानाच्या कलम 316 नुसार UPSCचे अध्यक्ष आणि इतर सदस्यांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात? तर उपराष्ट्रपतीकडे सादर करतात. राष्ट्रपती आपला लेखी राजीनामा उपराष्ट्रपतीकडे देतात. याची माहिती उपराष्ट्रपती तातडीने लोकसभेच्या सभापतींना देतात. पुढील प्रश्न बघा, राज्याच्या महाधिवक्त्यांची नियुक्ती कोण करते? तर राज्यपाल करतात. बघा, कलम 165 नुसार प्रत्येक राज्यासाठी एका महाधिवक्त्याची नियुक्ती राज्यपाल करतात. तो राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी असतो. पुढील प्रश्न बघा, भारतात सार्वत्रिक पौढमताधिकार कोणी प्रदान केला आहे? तर भारतीय संविधानानुसार प्रदान केला आहे. बघा, स्पष्टीकरण बघा या प्रश्नाचं. भारतीय संविधानाच्या कलम 326 अन्वये 18 वर्ष पूर्ण असलेल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. पुढील प्रश्न बघा, 1191 नंबरचा. संविधानाचे उल्लंघन केल्याबद्दल राष्ट्रपतीवर महाभियोग चालवला जाणार असेल तेव्हा आरोप कोण करेल? तर संसदेच्या कोणत्याही सभागृहाद्वारे आरोप केला जाईल. बघा, कलम 61 नुसार महाभियोगाचा प्रस्ताव लोकसभा किंवा राज्यसभा यापैकी कोणत्याही सभागृहात मांडता येतो. 1192 नंबरचा प्रश्न आहे. भारतातील संसदीय रचनेतील 2 तात्पुरत्या सभागृहांची नावे कोणती आहे? तर लोकसभा आणि विधानसभा. बघा, ही 2 सभागृहे दर 5 वर्षांनी विसर्जित होतात, म्हणून त्यांना तात्पुरती किंवा कनिष्ठ सभागृह म्हणतात. पुढील प्रश्न बघा, भारतीय संविधानानुसार युद्ध घोषित करण्यास किंवा शांतता प्रस्थापित करण्यास कायदेशीररित्या कोण सक्षम आहेत? तर राष्ट्रपती सक्षम आहेत. भारताचे राष्ट्रपती हे तिन्ही दलाचे भूदल, नौदल, वायुदल सरसेनापती असल्याने त्यांना हा अधिकार आहे. 1194 नंबरचा प्रश्न बघा, राज्यसभेने अर्थविधेयकासाठी केलेल्या शिफारसी स्वीकारण्यास लोकसभा बांधील आहे का? तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल मित्रांनो? नाही. अर्थविधेयकाबाबत लोकसभेचे अधिकार सर्वोच्च आहेत. राज्यसभा फक्त 14 दिवसांपर्यंत ते विधेयक रोखून धरू शकते किंवा सूचना देऊ शकते. 1195 नंबरचा प्रश्न आहे बघा, लोकसभा अध्यक्ष आपला पदाचा राजीनामा कधी देतात? तर नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठकीपूर्वी देतात. लोकसभा विसर्जित झाली तरी अध्यक्ष आपले पद सोडत नाहीत. ते नवीन लोकसभेची पहिली बैठक सुरू होईपर्यंत पदावर राहतात. भारतीय संविधानाच्या कलम 352 अंतर्गत राष्ट्रपती आपत्कालीन परिस्थितीची घोषणा कधी करू शकतात? तर मंत्रिमंडळाच्या लेखी सल्ल्यानुसार. 44व्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रपतींना राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यासाठी मंत्रिमंडळाची लेखी शिफारस अनिवार्य करण्यात आली आहे. लोकशाही संस्थांच्या विकासासाठी 1197 नंबरचा प्रश्न आहे. लोकशाही संस्थांच्या विकासासाठी कोणता घटक आवश्यक आहे? तर वैयक्तिक हक्काचा आदर. बघा, जिथे व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा आणि हक्काचा आदर केला जातो तिथेच लोकशाहीमुळे घट्ट होतात. 1198 नंबरचा प्रश्न आहे बघा, राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची चौकशी केल्यास गैरवर्तनाच्या आरोपावरून पदावरून काढून टाकता येते का? तर या प्रश्नाचं उत्तर काय मित्रांनो? हो. सर्वोच्च न्यायालयाच्या अहवालानंतर राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांना केवळ राष्ट्रपतीच पदावरून दूर करू शकतात, तेही सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशी अहवालानंतर. पुढील प्रश्न बघा, 1757 मध्ये प्लासीच्या लढाईत सिराजउद्दौलाशी कोणी विश्वासघात केला होता? तर मीर जाफरने केला होता. बघा, मीर जाफरने ऐन युद्धात नवाब सिराजउद्दौलाची साथ सोडली आणि इंग्रजांना मदत केली. इंग्रजांचा सरसेनापती कोण होता? रॉबर्ट क्लाइव्ह. 1200 नंबरचा प्रश्न बघा, भारतात सर्वात जास्त डाळीचे उत्पादन करणारे राज्य कोणते? तर मध्य प्रदेश. मध्य प्रदेश हे भारताचे डाळीचे कोठार मानले जाते. येथे सोयाबीन आणि इतर कडधान्यांचे सर्वाधिक उत्पादन होतं.
बघा भांकरा नागल प्रकल्पातील मानवी तलावात कोणत्या नावाने ओळखला जातो तर गोविंद सागर या नावाने ओळखला जातो. सतलज नदीवरील असलेल्या या धरणाच्या जलाशयाला शिखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग यांच्या नावावरून नाव देण्यात आले आहे. बघा 1202 नंबरचा प्रश्न बघा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या तर ॲनी बेझंट होत्या. 1917च्या कोलकाता अधिवेशनात त्या अध्यक्ष होत्या. जर भारतीय महिला विचारले तर सरोजिनी नायडू हे उत्तर द्यायचं आहे तुम्हाला. बघा 1203 नंबरचा प्रश्न आहे. सायबर स्पेस हा शब्द कशाचा संदर्भ देतो तर संगणकाचा संदर्भ देतो. इंटरनेट नेटवर्किंग आणि डिजिटल जगाशी संबंधित असलेल्या आभासी क्षेत्राला सायबर स्पेस म्हणतात. पुढील प्रश्न बघा. पहिला गांधी शांतता पुरस्कार कोणाला प्रदान देण्यात आला आहे तर जुलियस नेरेरे यांना देण्यात आला आहे. 1995मध्ये टांझानियाचे माजी राष्ट्राध्यक्ष डॉक्टर जुलियस नेरेरे यांना हा पहिला पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पहिला गांधी शांतता पुरस्कार लक्षात ठेवायचे तुम्हाला. 1205 नंबरचा प्रश्न बघा. युनिसेफ मुख्यालय कुठे तर न्यूयॉर्कला आहे. युनिसेफ ही संस्था जगभरातील मुलांच्या आरोग्य आणि शिक्षणासाठी कार्य करते. बघा 1206 नंबरचा प्रश्न आहे बघा. मिंजर मेळा हा कोणत्या राज्यातील उत्सव आहे तर हिमाचल प्रदेशातील उत्सव आहे. हा हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातील एक प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय मेळा आहे म्हणजे उत्सव आहे. 1207 नंबरचा प्रश्न बघा. ब्रिटिशांनी बांधलेला किल्ला फोर्ट विल्यम कुठे तर कोलकाताला आहे. हा किल्ला हुगळी नदीच्या काठी बांधण्यात आला आहे जो ब्रिटिशांच्या सत्तेचे प्रमुख केंद्र होतं. बघा 1208 नंबरचा प्रश्न आहे. चौगन नावाच्या प्राचीन खेळाचे आधुनिक रूप काय आहे तर पोलो आहे. प्राचीन काळी घोड्यावर बसून खेळल्या जाणाऱ्या चौगन या खेळाचे रूपांतर आजच्या पोलो खेळात झाले आहे. महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते मित्रांनो तर सोलापूरला म्हटलं जातं. सोलापूर जिल्हा महाराष्ट्रातील ज्वारीच्या उत्पादनात आघाडीवर असल्याने त्याला हे नाव मिळाले आहे. 1210 नंबरचा प्रश्न बघा. सुंदरबनचा त्रिभुज प्रदेश कोणत्या नदीने बनवला आहे तर गंगा आणि ब्रह्मपुत्र या नदींनं बनवला आहे. सुंदरबन जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. हा प्रदेश भारत म्हणजे पश्चिम बंगाल आणि बांगलादेशात पसरलेला असून प्रामुख्याने गंगा ब्रह्मपुत्र आणि मेघना नद्यांच्या गाळाने बनलेला आहे. 1211 नंबरचा प्रश्न बघा. भारतातील सर्वात मोठे रेल्वे जाळे कोणत्या राज्यात आहे तर उत्तर प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेश राज्याचे क्षेत्रफळ मोठे असल्याने भौगोलिक सुलभतेमुळे तेथे रेल्वे मार्गाची लांबी सर्वाधिक आहे. 1212 नंबरचा प्रश्न आहे. अमेरिकेतील सर्वात मोठी सोन्याची खाण होमस्टेक कोणत्या राज्यात आहे तर दक्षिण डकोटा या राज्यात आहे. होमस्टेक खाण ही उत्तर अमेरिकेतील सर्वात खोल आणि मोठी सोन्याची खाण मानली जाते जी अमेरिकेतील दक्षिण डकोटा प्रांतात आहे. 1213 नंबरचा प्रश्न बघा. अँडीज पर्वतरांगांच्या सर्व शिखराचे नाव काय मित्रांनो तर अकोनोका गुआ. बघा दक्षिण अमेरिकेतील अँडीज ही जगातील सर्वात लांब पर्वतरांग आहे आणि अकोनकागुआ हे तिचे सर्वोच्च शिखर आहे. उंची अंदाजे 6961 मीटर आहे. जगातील बहुतेक पठार प्रदेशामध्ये कोणता व्यवसाय प्रामुख्याने चालतो तर उत्खनन चालतो. मायनिंग म्हणतो आपण त्याला. पठारी प्रदेश हे खनिजांनी समृद्ध असतात त्यामुळे अशा ठिकाणी खाणकाम किंवा उत्खनन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. पुढील प्रश्न बघा. 1215 नंबरचा. मेसेटा पठार कुठे आहे तर हे पठार स्पेन आणि पोर्तुगाल या देशामध्ये. मेसेटा हे युरोपातील आयबेरियन द्वीपकल्पावर असलेले एक महत्त्वाचे पठार असून ते प्रामुख्याने स्पेन देशात पसरलेले आहे. कॅनेडियन पॅसिफिक रेल्वे कुठून कुठे जाते तर हॅलिफॅक्स ते व्हॅंकुव्हर या 2 ठिकाणांदरम्यान जाते. बघा हा कॅनडातील एक प्रमुख रेल्वे मार्ग आहे जो अटलांटिक महासागराच्या बाजूने म्हणजे हॅलिफॅक्स, पॅसिफिक महासागराच्या बाजूने व्हॅंकुव्हर किनारपट्टीपर्यंत जातो. 1217 नंबरचा प्रश्न आहे बघा. 1981 मध्ये स्थापन झालेल्या भारतीय वन संरक्षण विभागाचे मुख्यालय कुठे डेहराडून येथे. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया ही संस्था भारतातील वन संपत्तीचे संरक्षण आणि देखरेख करते. हिचे मुख्यालय उत्तराखंडची राजधानी डेहराडून येथे आहे. पुढील प्रश्न बघा. 1218 नंबरचा. ब्लॅक हिल, ब्ल्यू हिल आणि ग्रीन हिल नावाच्या टेकड्या कोणत्या देशात आहे तर युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकामध्ये या टेकड्या आहे. या प्रसिद्ध टेकड्या अमेरिकेत आहे. रंगावरून नाव पडलेल्या या टेकड्या पर्यटनासाठी आणि भौगोलिक रचनेसाठी ओळखल्या जातात. बघा 1219 नंबरचा प्रश्न आहे. चिनाब नदीचे उगमस्थान कोठे आहे तर बाराचा खिंड येथे. बघा हिमाचल प्रदेशातील बारालाचा खिंडीजवळ चंद्रा आणि भागा या अशा 2 नद्यांचा संगम होऊन चिनाब चंद्रभागा नदी तयार होते. बघा 1220 नंबरचा प्रश्न बघा.
भारतात मुबलक प्रमाणात कोळसा कुठे आढळतो तर गोंडवाना प्रदेशात आढळतो. भारतात 90% जास्त कोळसा साठा गोंडवाना कालखंडातील खडकांमध्ये आढळतो, जो प्रामुख्याने झारखंड, ओडिशा आणि छत्तीसगड भागात आहे. बघा 1221 नंबरचा प्रश्न आहे. हिराकुंड प्रकल्प कोणत्या राज्यात आणि कोणत्या नदीवर आहे तर महानदीवर ओडिशा या राज्यात आहे. हिराकुंड धरण हे जगातील सर्वात लांब मातीचे धरण मानले जाते. हे ओडिशा राज्यातील महानदीवर बांधलेले आहे. 1222 नंबरचा प्रश्न बघा. रवांडाची राजधानी कोणती मित्रांनो तर किगाली ही रवांडाची राजधानी आहे. किगाली हे रवांडा या पूर्व आफ्रिकेतील देशाचे आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे. माउंट एटना कोणत्या द्वीपकल्पावर बेटावर आहे तर सिसिली म्हणजे इटलीमध्ये येते. लक्षात ठेवा, पोलीस भरतीला खूप वेळा या प्रश्नावर हा प्रश्न पडलेला आहे. माउंट एटना हा युरोपातील सर्वात सक्रिय ज्वालामुखीपैकी एक आहे, जो इटलीच्या सिसिली बेटावर स्थित आहे. बघा 1224 नंबरचा प्रश्न आहे. ऑस्ट्रेलिया कोणत्या नदीच्या काठावर वसलेला आहे तर मरे डार्लिंग या नदीच्या काठावर बसलेला आहे. मरे आणि डार्लिंग या ऑस्ट्रेलियातील सर्वात महत्त्वाच्या नद्या आहेत, ज्याच्या खोऱ्यात शेती आणि लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. 1225 नंबरचा प्रश्न बघा. ग्रीनलँडचा शोध कोणी लावला तर रॉबर्ट पियरी यांनी लावला. ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. रॉबर्ट पेरी हे एक अमेरिकन शोधक होते ज्यांनी या क्षेत्राचा सखोल अभ्यास केला. लक्षात ठेवा, हा पण प्रश्न खूप ठिकाणी विचारला गेलेला आहे. ग्रीनलँड या बेटाचा शोध कोणी लावला किंवा ग्रीनलँड हे बेट कुठे आहे तर तुम्हाला उत्तर सांगायचं रॉबर्ट पेरी यांनी हा शोध लावला आहे. ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. बघा मित्रांनो, गणितासाठी आमचे गणित मंच चॅनल जॉईन करा. जवळजवळ 1,76,000 चॅनल आहे आणि आपण यावर जवळजवळ 6,000 ते 7,000 गणिताचे स्पष्टीकरण टाकलेले आहेत. मराठी व्याकरणसाठी मराठी ग्रामर ऑफिशियल हे जॉईन करा. रुबाब वर्दीचा आणि तुम्हाला दररोज फ्री टेस्ट सोडायचा असेल तर तुम्ही स्पर्धामंत्र.com हे गुगलवर सर्च करू शकता किंवा गणितमंच.com हे गुगलवर सर्च करू शकतात. तुम्हाला आजच्या या 50 प्रश्नांपैकी एखादा प्रश्न जर चुकीचा वाचला गेला असेल किंवा माझ्याकडून चुकीचे उत्तर सांगितले गेले असेल तर तुम्ही मला ते कमेंट करून सांगा, जेणेकरून इतर प्रश्नांना त्या प्रश्नांची दुरुस्ती मिळून जाईल. धन्यवाद मित्रांनो.